अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली आहे। हा आदेश 21 दिवसांनी म्हणजे 27 ऑगस्ट पासून लागू होईल। त्यामुळे अमेरिकेने भारतावर आता एकूण 50% टॅरिफ लावलाय। रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर ही कारवाई करण्यात आली आहे। यापूर्वी 30 जुलै रोजी त्यांनी भारतावर 25% कर लावण्याची घोषणा केली। तसंच यापुढे तुम्हाला खूप काही घडताना दिसेल असं सूचक वक्तव्य ट्रम्प यांनी केलं। यामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। टॅरिफचा थेट परिणाम भारतातल्या स्टॉक मार्केटवर सुद्धा बघायला मिळाला। गेले 2 ते 3 दिवस स्टॉक मार्केट गटांगळा खात आहे। त्यामुळे गुंतवणूकदार सध्या संभ्रमावस्थेत आहेत। आणि याचबद्दल बोलण्यासाठी गुंतवणूक सल्लागार केदार ओक आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून या विषयासंदर्भात जाणून घेऊयात। केदार सर, पहिल्यांदा आपलं स्वागत। आणि ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केल्यानंतर सगळ्यांसाठीच ते धक्कादायक होतं आणि शेअर मार्केटवर सुद्धा त्याचे परिणाम दिसतात। इथून पुढे शेअर मार्केटची दिशा तुम्ही कशी बघताय? इथून मुळात मार्केट स्टेबलाइज होईल असं मला वाटतंय, कारण की जी काही प्राथमिक प्रतिक्रिया होती आता ती आपण एप्रिलमध्येच दाखवली, ज्यावेळेला ट्रम्प यांनी पहिल्यांदा जो मोठा चार्ट घेतला आणि आपल्या सगळ्यांना दाखवलं प्रत्येक देशाला ते किती टॅक्स लावणार आहेत वगैरे। आणि त्यांची एकंदर जी कृती आहे ना ती फार विक्षिप्त आहे। म्हणजे दर दिवशी सकाळी येऊन ते नवीन स्टेटमेंट मारतात आणि मग सगळ्या जगात फायनान्शियल मार्केटमध्ये हडकंप माजतो। सो आपल्या मार्केटने आता हे म्हणतात ना रुटीन जरा गेल्या 2 दिवसात दाखवली प्रतिक्रिया ही जस्ट म्हणतात ना क्रियेला प्रतिक्रिया देतात त्या स्वरूपातली होती। पण यांचं जे ट्रम्प यांचं जे एकंदरीत हालचाल आहे किंवा त्यांच्या ज्या एकंदरीत स्टेप्स आहेत की ज्या पद्धतीने ऍक्शन घेत आहेत, तर आपला जुना हिंदी पिक्चर होता ना डॉन, त्यात एक डायलॉग होता की डॉन को समजना मुश्किल है नामुमकिन है, तसा पद्धतीचा तसं त्यांचं बिहेवियर आहे। आणि तेच जग सध्या बघताय आणि त्याचीच प्रतिक्रिया प्रत्येक वेळेला आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये दिसून येते। ठीक आहे केदार सर, काही महिन्यांपूर्वी सुद्धा ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली होती। सगळ्या देशांसोबत भारतावर सुद्धा त्यांनी टॅरिफ लावला होता आणि त्याची प्रचंड वाईट रिॲक्शन इंडियन स्टॉक मार्केटमध्ये बघायला मिळाली होती आणि बाजार कोसळले होते। आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी 50% म्हणजे त्याहून अधिक टॅरिफ भारतावर लावण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे गेले 2 ते 3 दिवस स्टॉक मार्केट जवळपास खाली कोसळतंय किंवा स्टॅबिलाइज होतंय असं तुमचं म्हणणं आहे। पण यानंतर पुढे आता मंदीची शक्यता सुद्धा काही जण वर्तवत आहेत। त्याच्यामुळे आता मंदीची शक्यता तुम्हाला खरी वाटते की याच्यात तुम्हाला संधी दिसते? नाही, मंदी नाही एवढं कन्फर्म। फक्त म्हणतात तसं की आता ज्या काही इतर सराउंडिंग गोष्टी आहेत आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, म्हणजे ज्या पद्धतीने आपण गेल्या 5 वर्षात कन्स्टंटली जीडीपी बद्दल जे कॉन्स्टंट मेंटेनन्स 6.5 6.4 मध्ये आपण कॉन्स्टंटली फिरतोय, त्यामुळे आपला कुठेतरी जो ग्रोथ आहे ना तो एका लेवलला कन्सोलिडेट झालेला आहे असं एकंदरीत दिसतंय। आणि जे गव्हर्नमेंटनी कॅपेक्स एक्सपेंडिचरवर त्यांचं लक्ष जे कन्झम्पशन वरती नेलं होतं, म्हणजे सामान्य लोकांना जे आता पगारदार लोकांना 12 लाखापर्यंत इन्कम फ्री केलं होतं, हाऊसिंग लोनचे रेट कमी केले, याच्यानंतर जो पैसा बाजारात येणं अपेक्षित होतं किंवा जे लोकांची क्रयशक्ती वाढताना दिसायला हवी होती ती दुर्दैवाने अजून दिसत नाहीये। त्याच सुमारास आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की गेल्या 3 महिन्यानंतर जे पहिल्या क्वार्टरचे जे कॉर्पोरेट रिझल्ट आले हे पण साधारणतः स्टॅग्नंट आहे, म्हणजे मिक्स मॅच आहे। तो याच्यातनं मार्केटला एक कळतं की जर ग्लोबल अनसर्टनिटी असेल आणि आपल्या इथे जर ग्रोथ लिमिटेड दिसत असेल तर मग त्या अँगलनी मार्केट त्याची रिॲक्शन दाखवते आणि जे काही पडझड दाखवते ना ही एकंदर सगळ्या या गोष्टींची एकत्रित प्रतिक्रिया आहे। कारण की एक लक्षात ठेवा की एकाच गोष्टी करता मार्केट दोनदा पडत नाही, बरोबर। त्यामुळे एप्रिलला जे मार्केट पडलं ते पहिल्यांदा पडलं त्या ट्रम्पने जेव्हा सगळं टॅरिफ आणलं। आता हे जे सगळं चाललेलं आहे हे जस्ट आता आपल्याला म्हणतात ना की प्रेशराईज करायचं कुठंतरी की आपण कुठच्या तरी पद्धतीने त्याच्यात पुढे नेगोसिएशनला पुढे येऊ आणि आपण ज्या पद्धतीने त्यांच्याशी नेगोसिएशन करायचा प्रयत्न करतोय ते बघता मला असं वाटत नाही की एकंदरीत त्यांची प्रतिक्रिया ते फ्रस्ट्रेटेड झालेत असं दिसतंय एकंदरीत। सर, तुम्ही स्वतः एक गुंतवणूक सल्लागार आहात। आताच्या स्थितीमध्ये असे कुठले देशातले सेक्टर्स आहेत का की जे टॅरिफ प्रूफ आहेत? कारण या टॅरिफमुळे अनेक क्षेत्रांवर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होणार आहेत। तर कुठल्या क्षेत्रांपासून गुंतवणूकदारांनी काही दिवस थोडंसं दूर राहावं आणि कुठल्या सेक्टर्सचा गुंतवणुकीसाठी विचार करता येईल? बघा, आता त्याच्यावर परिणाम होतील असे सेक्टर म्हणाल तर ज्वेलरी, डायमंड हे सेक्टर्स आहेत, किंवा तुम्ही जर म्हणालात तर तात्पुरतं म्हणाल तर सॉफ्टवेअर इंडस्ट्री थोडंफार मला असं वाटतंय, किंवा काही ठिकाणी जिथे आपण युएसए शी कनेक्टेड आहोत किंवा ग्लोबल याच्यात पण जे पॉझिटिव्ह सेक्टर आहेत त्यामध्ये मला ऑइल सेक्टर, बँकिंग सेक्टर, नंतर थोडंफार फार्मास्युटिकल सेक्टर सुद्धा मला चांगलं वाटतंय, कारण की आपल्या जनरेटिक औषधं जी आहेत ती आपल्याकडे सगळ्यात जास्तीत जास्त बनतात आणि त्याच्यावरती अमेरिका आपल्यावर खूप अवलंबून आहे। सो या
3-4 सेक्टरमध्ये तुम्ही बघितलं तर मला खूप वाटतं की पुढच्या याच्यात आपल्याला मुळात सेक्टर जे पिकअप घ्यायला हवं ना ते कन्झम्पशन ते अजूनही कुठे घेताना दिसत नाही. त्यामुळे ज्या आपल्या डेली युजेसच्या ज्या गोष्टी म्हणजे इक्विपमेंट्स आहेत ज्या आपल्या घरात डे टू डे ऍक्टिव्हिटी आपण वापरतो, टीव्ही घेणं, फ्रीज घेणं, मोबाईल घेणं, या सगळ्या ज्या गोष्टी अशा असतात. आता दुसरा पार्ट असा आहे की आता सणासुदीचा काळ पण पुढच्या काळात काही वेळात सुरू होतोय. त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्ती सकारात्मक आहे. त्याच्यात जर आपल्याला क्रयशक्ती लोकांची वाढताना दिसली, लोकांची बरोबर. डिमांड वाढताना दिसली, तर आपल्या इकॉनॉमीला थोडं त्यातनं पुशअप मिळेल. कालची आरबीआय पॉलिसी पण जी आपल्याकडे अनाऊन्स झाली त्यात सुद्धा त्यांनी जो स्टान्स घेतलेला आहे तो एकंदरीत कॉशियस थोडासा बेसिसवरती आहे. कारण की गेल्याच पतधोरणात त्यांनी डायरेक्ट 50% रेपो रेट कमी केला होता बरोबर. आणि सीआरआर मध्ये थोडेसे स्ट्रक्चरल चेंजेस केले होते. त्यामुळे इमिजिएट 2 महिन्यात ते त्याच्यावर काही रिॲक्शन घेतील असं वाटलं नव्हतं आणि तेच आरबीआयने कालच्या याच्यात पण केलं. त्यामुळे पुढच्या क्वेश्चनमध्ये जर आपल्याकडे सगळ्या गोष्टी मॉडरेट राहिल्या, सगळ्या गोष्टी जर कंट्रोलमध्ये राहिल्या आणि हे जर डील स्मूथ झालं तर मला वाटतं की काहीतरी चांगलं आपल्याला बघायला मिळेल. पण बाजारात मंदी नाही, मार्केट कन्सोलिडेशन मध्ये राहील, हे माझं अगदी ठाम मत आहे. ठीक आहे सर, एक शेवटचा प्रश्न, वेळ कमी आहे, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. सामान्य गुंतवणूकदारांनी आताच्या स्थितीत नेमकं काय करावं मग? याच्यात तरी खूप चौकन राहावं. मला वाटतं आता बरेचसे स्टॉक्स असे आहेत किंवा समभाग असे आहेत जे गेल्या काही महिन्यात चांगल्या प्रमाणात करेक्शन मध्ये आलेले आहेत. जवळजवळ काही स्टॉक तर 30-40% खाली आहेत. बरोबर. तर अशा स्टॉक्स मध्ये प्रामुख्याने त्यांनी गुंतवणूक करावी. आणि जर त्यांनी साधारणतः मार्केटचा डेटा बघितला, निफ्टी 50 बघितले, बीएससी 100 स्टॉक जरी बघितले तरी त्यातनं त्यांना काही चांगले स्टॉक त्यातनं बघायला मिळतील. ते करताना फक्त त्यांनी त्यात एवढंच बघावं की गेल्या क्वार्टरचा त्यांचा बॅलन्स शीट किंवा ताळेबंद जो काय आहे क्वार्टर बेसिसचा तो किती चांगला आहे किंवा ऍटलिस्ट तो लास्ट इयरच्या कम्पॅरिझन मध्ये मेंटेन करून चालला आहे की ठीक आहे. एवढं जरी त्यांनी बघितलं तर त्यांना त्यात चांगला परतावा मिळेल. पण यावेळेला वेटिंग पिरियड हा थोडासा जास्ती असेल. म्हणजे मी म्हणतो तसं हे पुढचे 3 महिने आपल्याला फार क्रुशियल आहेत. कारण की आता कसं आहे, पुढचा ऑगस्ट महिन्याला फारच इंटरेस्टिंग महिना असं आम्हाला एकंदरीत वाटतंय. कारण की आता आज बातम्याच्या ऐकल्या त्याप्रमाणे पुतीन भारतात येत आहेत, आपले पंतप्रधान चीनला जात आहेत. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या ग्लोबल दृष्टीने सुद्धा एक जातात मेसेजेस जातात ग्लोबल लिडर्सना एकमेकांकडनं, तर तो एक पार्ट यामध्ये असतो. त्यामुळे ते त्या लेवलला लोक कामं करतील आणि आपले ब्युरोक्रेट्स आहेत खूप चांगल्या पद्धतीने काम करत असं मत आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे लावून धरलं एकंदरीत करार, तर मला असं वाटतं कदाचित असं होऊ शकेल की एखादा सॉफ्ट करार, छोटासा एखादा करार प्रायमर लेवलला केला जाईल. 27 ऑगस्टला जे काही परत एक डेलिगेशन युएसएचं भारतात येत आहे त्याच्यावर परत निगोसिएशन केली जातील. आणि सगळ्यात कुतूहल म्हणजे हा राजकीय कदाचित एखादं स्टेटमेंट होऊ शकतं. पण एक मला असं वाटतं जर ट्रम्प आपल्या इकॉनॉमीला डेड इकॉनॉमी म्हणतायत तर मग 25%, 50%, 100% टॅक्स लावण्यामागे काय लॉजिक आहे? बरोबर. आपण त्यांनी हे आपण पण लोकांनी विचार करायला पाहिजे. कारण की आज ग्लोबल डेटा जरी आपण इकॉनॉमिक्स आपला बघितला तो चांगला आहे. गेल्या 5 वर्षात विथ ऑल ऑड्स आपली इकॉनॉमी मेंटेन करून चाललेली आहे. आपलं इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आहे, आपलं करंट अकाउंट डेफिसिट चांगलं आहे, गंगाजी चांगली, या सगळ्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह आहेत. बरं, आज कुठल्याही तुम्ही जागतिक बँका बघा, आधी युएसची बँक बघा किंवा इतर बँका बघा, त्या सगळ्या निगेटिव्ह कॅशमध्ये. आपली आरबीआय 1 लाख रुपये कॅश पॉझिटिव्ह मध्ये. सो हे सगळं असताना आपण नक्कीच विचार करायला पाहिजे आणि लोकांनी सतर्क राहून गुंतवणूक करायला पाहिजे. बरोबर. खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं सर. आताच्या स्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं, कुठल्या सेक्टर्स पासून दूर राहावं आणि कुठल्या सेक्टर्सचा गुंतवणुकीसाठी विचार करावा. धन्यवाद केदार सर, आपण सहभागी झालात, आपला वेळ दिलात आणि इतकी महत्वाची माहिती महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवली त्यासाठी. येस, धन्यवाद.